जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गणितच्या आपल्या पॅडागॉजीच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आज आपण 15 प्रश्न गणितचे मॅथ्सचे जे पॅडागॉजीचे आहेत ते आपण बघणार आहोत. हिंदीमध्ये मी तुम्हाला प्रश्न वाचून सांगेल आणि त्याचं थोडं जेवढं होईल तेवढं मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक दिवस पॅडागॉजीचे आणि एक दिवस तुमचे सम्स वगैरेचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर अपलोड करतो आहे. डेली 5 व्हिडिओज येतील. पहिल्या दिवशी गणित, EVS, CDP आणि तुमचं पर्यावरण, त्याच्यानंतर तुमचं बालविकास, या सर्वांचे 5 व्हिडिओज आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे ॲप्लिकेशन बेस्ड जे प्रश्न असतील, उतारा वगैरे, कविता, गद्य, पद्य, हे सगळे तुमचे दुसऱ्या दिवशी 5 व्हिडिओज येतील. ठीक आहे, तर आज आपण गणिताच्या पॅडागॉजीचा भाग बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओला लाईक करा. चला, प्रश्न क्रमांक 1 बघूया. प्राथमिक कक्षाओं में बच्चे गणित में क्या सीखते हैं, इसके आकलन का ज्ञान किस पर नहीं होना चाहिए. बघा, पॅडागॉजीचे प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी सर्वप्रथम असा विचार करायचा की तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुमच्यासमोर विद्यार्थी आहेत. तुम्ही एक वर्गामध्ये बसलेले आहात आणि तुमच्यासमोर विद्यार्थी आहेत आणि मग तुम्हाला प्रश्न वाचायचे की बुवा मी एक शिक्षक आहे आणि मला हा प्रश्न आलेला आहे, मग आता मी विद्यार्थ्यांसोबत काय करणार आहे की मी विद्यार्थ्यांबद्दल काय विचार करणार आहे. तर तुम्ही त्याचा जर विचार केला तर तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. बघा कसं, तर इथं काय विचारलं आपल्याला की प्राथमिक कक्षा म्हणजे 1 ते 5 चे जे वर्ग असतात. ठीक आहे, एक प्राथमिक कक्षा म्हणजे 1 ते 5. बघा, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुमचे कॉन्सेप्ट सर्व क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. तर प्राथमिक कक्षाओं में बच्चे गणित में क्या सीखते हैं, इसके आकलन का ध्यान किस पर नहीं होना चाहिए. म्हणजे 1 ते 5 च्या गणिताच्या पुस्तकातून मुलं काय शिकतात याचं जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल किंवा याचं आकलन करायचं असेल तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर नाही द्यायचा किंवा कोणत्या गोष्टीचा विचार नाही करायचा आपल्याला असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघूया. गणितीय अवधारणाओं को समझना. बिलकुल गणितच्या ज्या कन्सेप्ट असतात ते मुलांना समजायला पाहिजे, याच्यावर आपल्याला भर द्यायलाच पाहिजे. ठीक आहे, आपल्याला इथं नाही म्हटलेलं आहे म्हणजे कोणती गोष्टीवर आपल्याला बघायचं नाही. त्याच्यामुळे खाली आपण आधी बघून घेऊ कोणत्या गोष्टी बघायच्या. आपल्याला नाही शोधायचं. तर 3 गोष्टींना आपल्याला बघायचं, एकहीलाच आपल्याला बघायचं नाही कारण पर्याय उत्तर एकच असणार आहे ना. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपले बरोबर आहे. पुढे गणितीय भाषा का विकास, बरोबर, हे पण बरोबर आहे. गणितीय भाषेचा विकास व्हायलाच पाहिजे. आता अधिक कनिष्ठ कशाला म्हणतात, वजा कशाला म्हणतात, भागिले कशाला म्हणतात, ठीक आहे, गुणाकार कशाला म्हणतात, ही गणितीय भाषा आहे, हे तर मुलांना कळायलाच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. गणित की समस्याओं का जवाब देने में सटीकता, हे तुम्हाला बरोबर वाटतंय का? असं गरजेचं आहे की म्हणजे सटीक म्हणजे तुम्ही लवकरच उत्तर द्यायला पाहिजे, हे गरजेचं आहे का? नाही, हे बिलकुल गरजेचं नाही. हे आपलं काय म्हणतात तुम्हाला, आपलं म्हणजे लक्षच नाही की मुलांना एकदम फास्ट गणित यायला पाहिजे. नाही, गणिताला शिकवण्यामागचा उद्देश काय आपल्याला की त्यांना गणिताच्या कन्सेप्ट समजायला पाहिजे, त्यांच्या गणितीय भाषेचा विकास व्हायला पाहिजे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, तर्क कौशल विकास, तर्क आणि कौशल जे असतं त्यांचा विकास व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपले 3 पर्याय बरोबर आहे परंतु हा पर्याय चुकीचा आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर हेच असणार आहे की गणित की समस्याओं का जवाब देने में सटीकता. म्हणजे असं गरजेचं नाही की मुलाला एकदम परफेक्टली उत्तर देता यायला पाहिजे, हे आपलं काही लक्ष नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढे प्रश्न क्रमांक 32. प्रारंभिक कक्षाओं में एक गणितीय अवधारणा के विकास में निम्नलिखित निर्देशों का अनुक्रम किस प्रकार किया जाना चाहिए. म्हणजे इथं काय विचारलेलं बघा आपल्याला की एक 1 ते 5 जो वर्ग असतो गणिताचा, तर त्याच्यामध्ये जर विकासाचे टप्पे जर आपण बघायला गेलो तर खाली दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कोणता पहिला येईल किंवा कोणता दुसरा यायला पाहिजे किंवा कोणता तिसरा किंवा कोणता चौथा हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. आपल्याला 4 पर्याय पण दिलेले, आपण ते 4 पर्याय बघूया. ठीक आहे, तर आपण वाचूया एक पर्याय. तर बघा, चित्र बनाना, प्रतीकात्मक प्रतिनिधित्व का उपयोग करना, अनुभव प्रदान करना, भाषा के माध्यम से समझाना. आता तुम्हाला काय वाटतंय याच्यात काय असू शकतं? सर्वात प्रथम काय येईल? तर बघा, सर्वात प्रथम काय यायला पाहिजे? तर सर्वप्रथम यायला पाहिजे अनुभव प्रदान करणं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येऊ शकतं सांगा मला, काय येऊ शकतं? तर त्याच्यानंतर भाषा के माध्यम से समझना. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येऊ शकतो? त्याच्यानंतर चित्र बनाना, त्याच्यानंतर प्रतिकात्मक प्रतिनिधित्व का उपयोग करणार. म्हणजे हे 4 नंबरला येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. आता कसं, तर बघा, आता समजा तुम्हाला सांगायचं, एखाद्या विद्यार्थ्याला सांगायचं आहे की बुवा तू 3 बनव. ठीक आहे, मी त्याला सांगितलं की 3 तू फळ्यावर लिहून दाखव मला. मग तो
मी माझा अनुभव प्रदान केला की हे बाबा 3 लिही तू. मग तो मला विचारलं की सर कसं लिहायचं, मग मी त्याला समजावून सांगेल की बाबा असं आधी वरती अशी रेष ओढ, ठीक आहे, अशी रेष ओढ, मग अशी रेष ओढ, मग असं एक राऊंड सर्कल बनव, ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, भाषा के माध्यम से समजाना. मग तिसरी स्टेप काय असेल का, तो पण माझं चित्र बघून मग असं पुन्हा चित्र बनवेल की चित्र बनाना. स्टेप क्रमांक 3 आणि प्रतिकात्मक प्रतिनिधित्व का उपयोग करणं, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याला शिकवणार, ठीक आहे. म्हणजे तुमचं प्रतिनिधित्व होणार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या सर्व स्टेप सांगतो, आपल्याला दाखवतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, ठीक है. एक बच्चे ने नीचे दिए गए अनुसार 2 संख्याएं घटाई, ठीक है. एका मुलाने 83 वजा 27 बरोबर 64 असं उत्तर लिहिलं, ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन बच्चे के घटाव को सीखने का बोध कराता है. म्हणजे खालील दिलेल्यांपैकी कोणता मुद्दा इथं बरोबर ठरतो की बुवा त्याने काय केलं नेमकं. तर बघा काय केलंय त्या मुलाने, पहिले आधी आपण समजून घेऊया. 83 मधनं त्याने 27 मायनस केले, तर त्याने काय करायला पाहिजे होतं, आधी त्याने 3 मधनं 7 म्हणजे 13 मधनं 7 बरोबर उत्तर जर आपण काढायला गेलो तर 83 मधनं जर 27 वजा केले तर 13 मधनं 7 केले तरी थाले 6. इथं आपण हातचं एक घेतलं, 8 मधनं 5 केले कमी केले म्हणजे 5. हे उत्तर त्याचं यायला पाहिजे, पण त्याचं उत्तर काय आलं 64. आता तुम्ही जर या उदाहरणाला काळजीपूर्वक जर बघितले तर तुम्हाला काय कळेल की त्या मुलाने काय केलं माहिती का, 8 आणि 2 मधला फरक इथं लिहिलेला आहे 6, ठीक आहे. आणि 3 आणि 7 मधला फरक इथं लिहिला आहे, त्याने दोघांचे फरक लिहिलेले आहे, ठीक आहे. कळते तुम्हाला. इथं त्याने काय केलंय, 8 आणि 2 मधला फरक लिहिला, इथं 3 आणि 4 मधला फरक लिहून टाकला आणि उत्तर देऊन टाकलं की सर माझं उत्तर बरोबर आलंय. आता दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला नेमकं हे शोधायचं की बुवा त्याने नेमकं केलं काय. तर बघा, बच्चे को घटाव की प्रक्रिया में स्थानीय में मान के बारे में गलत धारणाएं है. बघा त्याने काय केलं माहिती का, त्याला 3 मधून 7 कमी करायचे होते, त्याने 7 मधून 3 कमी केले, आणि 8 मधून 2 कमी करायला होते त्याने ते बरोबर केले, ठीक आहे. 8 मधून 2 त्याने बरोबर केले, कमी केले, पण इथं काय केलं त्याने 3 मधून 7 कमी करण्याऐवजी 7 मधून 3 केले. तर इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये काय म्हणतो आपल्याला की बच्चे को घटाव की प्रक्रिया में स्थानीय मान के बारे में गलत धारणाएं हैं. बघा हे बरोबर पर्याय क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर आहे. पुढे जाण्यासाठी आपली गरज नाही, तरी आपण बघूया. बच्चा नाही जानता की कैसे घटाना आहे, हे पर्याय चुकीचं आहे. बघा त्याला माहिती आहे की 7 मधून 3 कमी केले तर 4 उरतात, 8 मधून 2 कमी केले तर 6 उरतात. त्याच्यामुळे 2 अंकी संख्या जरी त्याला माहित नाही की कसं वजाबाकी करता येईल, पण 1 अंकी संख्येचं त्याला नॉलेज आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 चुकतो. पुढे काय म्हणतोय, बच्चा 2 अंकी वाली संख्याओं के घटाव की प्रक्रिया जानता है, हे चुकीचं आहे. 2 अंकी संख्याच त्याला दिली होती ना, त्याला ते जमलं नाही, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे काय, नाही त्याला माहित नाहीये. आणि पर्याय क्रमांक 4 काय म्हणतोय, यह एक गलती है और इसे बार बार अभ्यास करके सुधार किया जा सकता है. हे पण चुकीचं आहे. बार बार अभ्यास करून हे कधीच सुधरू शकणार नाही, त्याला एकदा समजावून सांगावं लागेल, त्याच्यामुळे ते त्याला कळून चुकेल, ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढे बघा, गणिताचे जेवढे पण प्रश्न असतात ते असेच बेसवर असतात की तुम्ही एक मुलाकडून गणित कशा प्रकारे शिकवताय म्हणावं किंवा समजावून सांगताय, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 34 बघूया. अधिगम और आकलन के चक्र के निम्नलिखित चरणों में क्रम व्यवस्थित कीजिए. बघा अधिगम आणि आकलन हे जे 2 चक्र असतात, जे चक्र असतात त्याच्यापैकी खाली जे दिलेले पर्याय त्याच्यापैकी कोणते पर्याय बरोबर आहे, म्हणजे कसं त्याचा क्रम असेल आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, शिक्षण अधिगम के साथ एकीकृत आकलन, शिक्षण अधिगम और आकलन की योजना बनाना और उसका संगठन, प्रगति रिपोर्ट का विकास, बच्चों की अधिगम और प्रगति की प्रतिपुष्टि की रिपोर्टिंग और उसका संचार. काय असू शकतं बघा, प्रश्न समजावून सांगण्यासाठी खूप मोठा आहे, तरी तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो. तर याचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 1 असेल. आधी काय होईल, तर आधी होईल बघा शिक्षण अधिगम और आकलन की योजना बनाना और उसका संगठन. म्हणजे सगळ्यात आधी आपण योजना बनवू की बुवा मला मुलांना यावर्षी कसं शिकवायचंय, मी काय काय माझं प्लॅनिंग असेल, ज्याला आपण लेसन प्लॅनिंग वगैरे म्हणतो. मी कधी कोणत्या महिन्यात किती सिलेबस पूर्ण करेल किंवा कोणत्या महिन्यात काय करेल, गणित कधी घेईल, हे लेसन कधी घेईल, एक्झाम कधी घेईल. त्याच्यामुळे पहिला आपला जो ऑप्शन असेल तो पर्याय क्रमांक 2चा असेल. त्याच्यानंतर काय करू आपण, त्याच्यानंतर हा मुद्दा सेकंडला येईल की शिक्षण अधिगम के साथ एकीकृत आकलन, म्हणजे जो मी प्लॅन बनवलेला आहे की बुवा मी असं शिकवेल त्याच्यासोबत बरोबरीने चालण्याचा मी प्रयत्न करेल, ठीक आहे. त्याच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करेल, वर्षभर मी ते पूर्णच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आता वर्ष संपलं, मग काय करेल मी, तर 3 क्रमांकाला प्रगती रिपोर्ट का विकास, म्हणजे मी काय करेल, मग आता त्यांची मुलांची जी रिपोर्ट कार्ड्स असतात ते बनवणार ना. त्याच्यानंतर हेच येणार नाही दिलेल्या मुद्द्यांपैकी. आणि शेवटी काय येईल की
बच्चों के अधिगम और प्रगति की प्रतिपुष्टी की रिपोर्टिंग और उसका संचार. म्हणजे एकदा रिपोर्ट्स माझ्याकडे बनल्या तर मी एकदा ते बघेल की बरोबर बनल्या की नाही बनल्या आणि मग ते वाटप करेल त्यांच्या पालकांना वगैरे किंवा जे पण असेल ती प्रक्रिया मी पूर्ण केली. त्याच्यामुळे आपलं जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 1 असेल. ठीक आहे, आधी 2 मग 1 मग 3 मग 4 हे पर्याय अशा प्रकारे येतील. प्रश्न क्रमांक 35. व्हिडिओ जर आवडत असेल, कन्सेप्ट जर समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्णपणे बघा. तुम्हाला पुढे जाण्याची गरज नाही, कोणते हिंदी मीडियमची व्हिडिओ बघायची गरज नाही आहे, काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला सगळं इथंच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 35 बघूया आपण. तर रोमन अंकों का उपयोग आमतौर पर हिंदू अरबी अंकों जैसी संख्याओं के लेखन में क्यों नहीं किया जाता है. इथं नाही म्हटलेलं आहे की रोमन जे अंक असतात बुवा 1 2 3 4 यांना हिंदू किंवा अरबी म्हणजे हिंदू अरबी म्हणजे 2 हे 2 झाले आणि अरबीमध्ये 2 असं येतो वाटतं मला वाटतं आणि 3 असं येतं. ठीक आहे, तर या अंकांमध्ये याचा उपयोग का केला जात नाही. तर बघा पर्याय क्रमांक 1 काय म्हणतोय की रोमन अंक स्थानीय मान का नियोजन नहीं करते हैं, इसलिए इन अंकों का उपयोग करके गणना करना मुश्किल होता है. हा पर्याय बरोबर वाटतोय. ठीक आहे, तरी पुढे वाचूया आपण. रोमन अंकों को याद करना मुश्किल है, हे चुकीचं आहे. रोमन अंक खूप इझिली आपल्याला लक्षात येतात. रोमन अंकों का उपयोग करके संख्याओं को बनाना एक जटिल कार्य आहे, हे पण चुकीचं आहे. एकदा आपली सवय झाली तर आपण ते इझिली करू शकतो. बच्चे अंग्रेजी वर्णमाला और रोमन अंकों में भ्रमित हो जाते, हे पण चुकीचं आहे. फक्त आपल्याला I, V आणि X 1 ते 100 पर्यंत एवढेच अंक विचारतात आणि याच्यावरती आपण ही रेषा पण देतो. त्याच्यामुळे आपण याच्यात काही असं भ्रमित होण्यासारखं काहीच नाही की या इंग्रजी वर्णमाला आहे की रोमन अंक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे की रोमन अंक जे असतात त्याच्यात ज्यांचं स्थानिक मान असतं की समजा आता इथं X आहे, इथं X आहे, ते 20 झाले, परंतु पुढे म्हणजे थोडे ते स्थानिक मान त्यांचे वेगळे नसतात, त्या प्रॉब्लेम असतो. आता समजा हे किती झाले 20, पण समजा हे 20 होऊ शकतात का, नाही होऊ शकत, कारण 2 हे 22 झाले ना. त्याच्यामुळे स्थानिक मान त्यांचं नसतं, त्याच्यामुळे हे नियोजन त्यांचं बरोबर नसतं. त्याच्यामुळे त्यांचं क्लिअरली कॅल्क्युलेशन करण्यासाठी म्हणा किंवा गणना करण्यासाठी म्हणा त्याचा उपयोग होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचं वापर केला जात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 36. एक शिक्षक अपनी कक्षा में बच्चों को उनके परिवेश में मौजूद वस्तुओं के भौतिक गुणों को अपने शब्दों में समझाने के लिए प्रोत्साहित करता है. अपने छात्रों के साथ ऐसी गतिविधि करने के पीछे शिक्षक का सबसे उचित उद्देश्य क्या है. म्हणजे एक शिक्षक आहे बघा, तो आपल्या मुलांना इनकरेज करतोय, मोटिवेट करतोय की तुमच्यामध्ये हे आहे किंवा ते गुण आहे, तर असं तो प्रोत्साहित करतो त्याच्यामध्ये. तर तो जे ही प्रक्रिया करतो त्याच्या मागे त्याचा काय उद्देश आहे आपल्याला असं विचारलेलं आहे. तर बघा आपण मुद्दे वाचूया. तर प्रश्न क्रमांक 36 चे जे मुद्दे आहेत तर ते काय आहे. यह एक बहुत ही रोचक गतिविधि है जिसे आकार की अवधारणा को पुनः देखने के लिए खाली समय में किया जा सकता है. ये चुकीचं आहे. बच्चे अपनी भाषा में वस्तुओं को समझाने का आनंद लेते हैं जैसे कि वे डम श्राइट्स खेलने का आनंद लेते हैं, पण चुकीचं आहे. यह बच्चों को अनौपचारिक रूप से किसी वस्तु को भौतिक गुणों का निरीक्षण करने का अवसर देता है और जो आकारों के बारे में उनकी समझ को गहन बनाता है, हे बरोबर आहे. यह एक उपयोगी गतिविधि है जो एक बच्चे को आकारों को परिचय कराती है, हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे की बाबा की जो जसं की आता एका वर्गामध्ये समजा कुठेतरी लाईट आहे, बल्ब आहे, तर शिक्षक त्याला सांगेल की बाबा तो बल्ब बघून कोणत्या आकृतीचा विचार करतोय, तर तो म्हणेल सर ही राऊंड शेप दिसते, त्याच्यामुळे वर्तुळ मला दिसते. त्याच्यानंतर चॉक जे आपले खडू असतात ते दाखवून शिक्षक विचारू शकतो की हे कोणती आकृती आहे, तर विद्यार्थी म्हणतात सर दंडगोल दिसतोय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37. अशिक्षित दुकानदार द्वारा उपयोग केले जाने वाले गणित. म्हणजे एखादा जर अशिक्षित जर दुकानदार असेल तर तो कसं गणित करतो, तर गणित कशा प्रकारे तो गणित त्याच्या दुकानामध्ये कॅल्क्युलेशनसाठी म्हणावं किंवा जे पण त्याला व्यवहार करायचे आहे त्याच्यासाठी कशा प्रकारे उपयोग करतो हे आपल्याला इथं विचारलं आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 काय म्हणतोय, गणित कक्षा में उपयोगी नहीं है, चुकीचं आहे. सभी गणितीय समस्याओं को हल करने में बहुत उपयोगी है, चुकीचं आहे. गणित में अस्पष्टता और बहुत कम स्तर की शुद्धता है, पण चुकीचं आहे. गणित की संबंधित समस्याओं को हल करने में वैकल्पिक रणनीति के रूप में कक्षाओं में शिक्षक द्वारा चर्चा की जानी चाहिए,
हा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, हा पर्याय बरोबर आहे की गणित संबंधित जे आपण आपल्या समस्या असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या क्लासमध्ये शिक्षकांसोबत चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 37चं. प्रश्न क्रमांक 38 काय म्हणतोय, एक शिक्षक की गणित कक्षा में बच्चों के एक विषम समूह को कैसे संभालना चाहिए. समजा एखादा वर्ग आहे, 40 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे, पण त्याच्यातले 5 विद्यार्थी थोडे वेगळे, त्या 35 पैकी हे वेगळे, तर त्यांना सांभाळणं कसं सांभाळायला पाहिजे असं आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मुद्दे काय दिलेले, ऑप्शन एक ही क्षमता वाले बच्चों को एक साथ समूहित रखकर और उनकी क्षमता के अनुसार प्रश्न देकर. हे चुकीचं आहे. जर हुशार विद्यार्थ्यांना चांगल्या क्वालिटीचे प्रश्न दिले आणि ज्यांना येत नाही त्यांना कमी क्वालिटीचे प्रश्न दिले, त्याच्यामुळे काय होईल, ती एक क्लासमध्ये जे मेंटेन जे असेल त्यांचं बरोबरी अभ्यासक्रम खूप मागे पुढे होऊन जाईल. त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. आपण विद्यार्थ्यांमध्ये ब्रँडिंग वगैरे करू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये ग्रुप करू शकत नाही. ठीक आहे, पुढे एक ही कक्षा में सभी बच्चों को एक साथ समूहित रखकर. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटतोय, तुम्हाला की एकाच वर्गात सर्व मुलांना एकाच समूहामध्ये ठेवून, हा मुद्दा पण आपल्याला थोडं चुकीचा वाटतोय. असं नाही, सर्वांना एका सोबत बसायला पाहिजे, एकच शिकवायला पाहिजे. ज्यांना येत नाही त्यांना थोडं तरी जास्त काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना ते कळेल. पुढे तिसरा मुद्दा आहे बघा, अलग अलग क्षमताओं वाले बच्चों को एक साथ समूहित रखकर ताकि वे एक दूसरे से सीख सके. हा पर्याय एकदम बरोबर आहे. कसं माहिती आहे का, आता समजा 35 मुलांपैकी 35 मुलं हुशार आहेत आणि 5 थोडे म्हणजे त्यांना काही समजत नाही, तर आपण काय करू शकतो, या 35चे आपण 7-7चे ग्रुप करू शकतो, 7-7-7-7. ठीक आहे, आणि या 5 पैकी 1-1-1-1-1 अशा प्रकारे काय होईल, 8-8 विद्यार्थ्यांचं गट तयार होईल. ठीक आहे, बरोबर करतो तुम्हाला, 8-8 विद्यार्थ्यांचा गट तयार होईल आणि हे 7 मिळून एका मुलाला शिकवतील, हे 7 मिळून याला, हे 7 मिळून याला, हे 7 मिळून याला, हे 7 मिळून. त्याच्यामुळे त्याचे भेदभाव होणार नाही आणि ती मुलं लवकरात लवकर शिकून घेतील. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे एकदम बरोबर आहे. समजतंय तुम्हाला कशा प्रकारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, पुढचं प्रश्न क्रमांक 39, गणित में सीखने से प्रतिफल इसलिए विकसित किए गए हैं ताकि गणना के लिए बच्चों को लघु विधियां बताई जाए, विभिन्न शैक्षणिक सर्वेक्षणों में बच्चों की उपलब्धि बढ़ाई जाए, बच्चों द्वारा हासिल की जाने वाली कक्षावार दक्षता और कौशल को परिभाषित किया जाए तथा वर्ष की अंत परीक्षाओं के लिए बच्चों को तैयार किया जाए. बघा इथं आपल्याला म्हटलंय, आपल्याला प्रश्न विचारलाय की गणितामध्ये ज्या स्टेप्स असतात त्या का विकसित केल्या गेलेल्या. तर या पर्यायांमध्ये तुम्हाला कोणता पर्याय बरोबर वाटतो, प्रश्न क्रमांक 39. तर बघा पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे की बच्चों द्वारा हासिल की जाने वाली कक्षावार दक्षता और कौशल को परिभाषित किया जाए. म्हणजे क्लास वाईज, आता तो पहिलीमध्ये काय शिकला, दुसरीमध्ये काय शिकला, तिसरीमध्ये काय शिकला, हे क्लास वाईज त्याला हळूहळू त्याचं ज्ञान अर्जन व्हायला पाहिजे. बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत तर ते निगेटिव्ह आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, निम्नलिखित में से कक्षा में हो रहा कौन सा कार्य एक गतिविधि है. खाली दिलेल्यांपैकी 4 मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा तुम्हाला असं वाटतो, कोणतं कार्य असं वाटतं की तो वर्गामध्ये होणारी गतिविधि म्हणावं किंवा कार्य म्हणावे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 40चं उत्तर बघूया आपण. शिक्षक समझाते कि हे प्रश्न हल कैसे करे. ठीक आहे, हे पण होऊ शकतो. बच्चों द्वारा कविता के रूप में गिनती का वाचन, हे पण होऊ शकतं. बच्चों द्वारा श्याम पट्टे से नकल करना, बरोबर होतं. बच्चों का अन्वेषण में लगना, हे हा मुद्दा बरोबर आहे. बच्चों द्वारा अन्वेषण में लगना ही एक गतिविधी आहे. बाकीचे जे हे आहेत, हे 1, 2, 3 हे तर शिकवायचा एक भाग आहे. पण गतिविधी म्हणजे म्हटल्यावर काय, एक कार्य गतिविधी म्हणजे बच्चों का अन्वेषण होणं, म्हणजेच ते एंगेज, एक काहीतरी एक नवीन गोष्ट शिकण्यासाठी त्यांचं त्याच्यात ते एंगेज होणं म्हणजेच त्याला अन्वेषण म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41, बच्चों के बीच गिनती के कौशल को विकसित करने के लिए निम्नलिखित में से कौन सा पूर्व संख्या अवधारणा के रूप में सीखने के लिए आवश्यक नहीं है. आवश्यक नाही आहे असं विचारलंय. बघा जिथे पण नाही असेल ना तिथं थोडं लक्षपूर्वक आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचं. तर बघा काय येईल या प्रश्न क्रमांक 41चं उत्तर,
तर एक एक संगतता नाही येणार, क्रमबद्धता नाही होणार, समूह बनाना नाही होणार, तर संख्या नाम यादृच्छिक रूप से पडणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. रिसेटिंग द नंबर नेम्स रँडमली हे बरोबर आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे कसं, आता 9, 15, 26, 29 हे चुकीचं आहे. असं जर केलं तर काय होईल, मुलांना ती सवय लागून जाईल. त्याच्यामुळे 9, 10, 11, 12 अशा प्रकारे आपल्याला संख्या त्यांना पाठ करावा द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे ती चुकीची. त्याच्यामुळे आपल्याला तेच आपल्याला तिथं शोधायची होती. क्रमांक 42 देखते हैं. 42. एक बच्चे से यह पूछने पर कि क्षेत्रफल क्या है, उसने लंबाई गुना चौड़ाई उत्तर दिया. क्षेत्रफल की अवधारणा के बारे में, बच्चे की समझ के बारे में आप क्या कह सकते हैं. बघा, एका विद्यार्थ्याला विचारलं की क्षेत्रफल म्हणजे काय, तर त्याने लगेच उत्तर दिलं की क्षेत्रफल म्हणजे लांबी गुणिले रुंदी. तर त्याचं काय मत आहे, तर बघा पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल की बच्चे ने किसी भी बंद आकार के क्षेत्रफल के सामान्य विचार को आयत के क्षेत्रफल के रूप में उपयोग किया होगा. म्हणजे त्याने काय केलंय की पूर्णपणे त्याला माहिती आहे, बघा त्याला माहिती पूर्ण आहे पण पूर्णपणे त्याला माहिती नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43. गणित सीखने के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है. बघा, गणित जर तुम्हाला शिकायचं असेल तर खाली दिलेल्यापैकी मुद्द्यांपैकी कोणता सत्य कथन तुम्हाला वाटतो असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर बघा, गणित सीखने के लिए एक कठिन विषय है, अगदी चुकीचं आहे. गणित हा खूप सोपा विषय आहे, त्याच्यामुळे चुकीचं आहे. आमतौर पर लडकियां गणित में कमजोर होती है, हे पण चुकीचं आहे. असं काहीच नाही आहे. जेंडर बायसनेस आपण कधीच करू शकत नाही. मुली पण खूप हुशार असतात, मुलं पण हुशार असतात, दोन्ही बरोबर असतात. त्याच्यानंतर हर कोई गणित सीख सकता है, अगदी बरोबर. गणित हे कोणीही शिकू शकतो. आणि पर्याय क्रमांक 4, गणित केवळ कठोर अभ्यास से सीखा जा सकता है, हे पण चुकीचं आहे. गणित कठोर अभ्यासने नाही तर रेग्युलरली अभ्यास करणे आणि प्रॅक्टिसने शिकल्या जाऊ शकते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे 44. पाइथागोरस प्रमेय को सिखाने के लिए एक शिक्षक ने एक शीट वितरित की है जिस पर समकोण वाले 4 त्रिभुजों को खींचा गया था और बच्चे को त्रिभुज की भुजाओं के बीच संबंध खोजने के लिए कहा जाता है. उपयुक्त परिस्थिति में शिक्षक ने प्रयोग किया. बघा, पायथागोरसचं जे प्रमेय आहे, बघा काय प्रमेय आहे की जे पण असेल हा जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की पाया वर्ग म्हणजेच लांबी गुणिले रुंदीचा वर्ग, लांबी उंचीचा वर्ग. तर मग हे जे प्रमेय शिकवण्यासाठी जेव्हा शिक्षकाने एका शीटवर त्रिभुज बनवले, ठीक आहे, अशा प्रकारचे काहीतरी त्याने त्रिभुज बनवले वेगवेगळे, ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं की या त्रिभुजांचा संबंध तुम्ही एकमेकांशी शोधा, तर याला कोणती स्थिती म्हटल्या जाईल असं आपल्याला त्याने विचारलोय. तर काय येईल उत्तर, बघा बरं. कोणती विधी येईल, ती आगमन विधी होईल का, निगमन विधी की व्याख्यान विधी की प्रयोगशाळा विधी, काय होऊ शकतं. पर्याय क्रमांक 44 उत्तर. तर बघा, ही आगमन विधी असते, ठीक आहे. काहीतरी गोष्टीचा शोध घेणे आणि दिलेल्या म्हणजे काहीतरी एक अनालिसिस करून शोध घेणे याला आगमन विधी म्हणतात. यालाच इंडक्टिव्ह मेथड सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. या व्हिडिओचा शेवटचा आपला 15वा प्रश्न पेडागॉजीचा गणिताचा की निम्नलिखित में से कौन सा कथन संकल्पना मानचित्र के बारे में सत्य नहीं है. बघा, पुन्हा इथं नॉट विचारले, सत्य नाही म्हणजे खोटे आपल्याला असं विचारलंय. तर वाचूया आपण ऑप्शन्स. संकल्पना मानचित्र अंतर्भूत अवधारणाओं और उन्हें जोड़ने वाले लिंक का संग्रह प्रस्तुत करते हैं, हे बरोबर है. संकल्पना मानचित्र केवळ शिक्षकों द्वारा बनाया जाता है, हे थोडं चुकीचं आहे. संकल्पना मानचित्र प्रकृति में पदानुक्रमित है, हे बरोबर है, ठीक है. संकल्पना मानचित्र नए शिक्षण को पूर्व ज्ञान से जोड़ने में सहायक है, हे पण बरोबर आहे. जो पर्याय क्रमांक 2 हे आपलं चुकीचं आहे, म्हणूनच आपलं उत्तर पण पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. दॅट कन्सेप्ट मॅप शुड बी कन्स्ट्रक्टेड बाय टीचर्स ओनली, असं काही नाही आहे. संकल्पना मानचित्र हे विद्यार्थी सुद्धा बनवू शकतात. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 45 उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलशी जोडून राहा. धन्यवाद. ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवर तुम्हाला लगेच मिळेल. एक्झाम युती सर्च करा आणि तिथं पण तुम्ही जॉईन व्हा.